जसं आपण लास्ट ब्लॉगमध्ये एंड केलेलं सांगून की आपण सिंहगडला जायचं आहे, पुढच्या ब्लॉगमध्ये आपण सिंहगडला होतो, तर आपण आलो आहे सिंहगडला आणि जामच मेहनत करावी लागली ना इकडे पोचेपर्यंत. खूप भयंकर ट्रॅफिक होती. तुम्ही बघू शकता इकडे जी ट्रॅफिक, ज्या गाड्या लागल्या जेवढ्या, भले 3 वाजलेत, लोक जातील पण स्टेला खूप लोक आलेत आणि खालपर्यंत कारची पार्किंग चालू झाली आणि लोक चालत येतात वरपर्यंत. सो विकेंडला येत असेल तर टाळा, फ्रायडेला या, बेस्ट टाईम आहे फ्रायडेला येऊन राहणं. अदरवाईज खूपच बेकार अवस्था आहे. तर वरती जाऊन माहिती नाही काय सीन आहे. आता आम्हाला पण खूप सामान घेऊन लागणार आहे. तिकडे कुठे ठेवायला काय मिळालं तर नथिंग लाईक इट, पण बघू लेट्स सी. चला भेटू वरती. आता आम्ही चढतो आहे सिंहगड. मग तुम्हाला बघायची गर्दी किती आहे इकडे दाखवतो तुम्हाला पब्लिक. गाडीने जायची होय, गाडीने जायची बाहेर रास्ता माहिती हा काहीसा नकाशा दिला आहे इकडे सिंहगडाचा. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता. पण पुढे जाऊया. एवढं सगळं छान हा दरवाजा पुणे दरवाजा आहे. पुणे साईडने तुम्ही हा एकीची वाट आहे. हा म्हणून याला पुणे दरवाजा म्हणतात. बघूया पुढे जाऊन आपण. हा हे पुणे दरवाजा नंबर 2 पोचलो आता. दरवाजा नंबर 3 खूप छोटा गड आहे. जवळजवळ दरवाजे आहेत, 3 दरवाजा. तिसरा दरवाजा आहे. नमस्कार. तर आपण आलेलो ॲक्च्युली सिंहगडावरती कॅम्पिंगला. मला काही लोकांनी सांगितलं की कॅम्पिंग नाही होत, पण मी खूप ठिकाणी बघितलं की कॅम्पिंग होते. बट असं पण किल्ल्याची जी अवस्था आहे, मी फर्स्ट टाईम आलो किल्ल्यावरती, पण मला कळतच नाही की कुठची वास्तू कुठे आहे. आणि खूप डिसअपॉइंट झालो कारण की एवढं काही कचरा करून ठेवला आहे गडावरती, किंवा दुकानं आहेत वगैरे ते तर ठीकच आहे, पण लोकांनी एवढं कचरा करून ठेवला आणि एवढी गर्दी आहे. लोकांना अजिबात त्याची काही नाही आहे. तिथे तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. तिकडे काही लोक आतमध्ये एंटर करून सुद्धा फोटो करायचा प्रयत्न करत आहेत. सो हे खूपच विचित्र गोष्ट आहे. ते आवडले. आम्ही किती जणांना बाहेर काढलं तिकडून. सो प्लीज कोणी लक्ष देत असेल तर लक्ष द्या आणि ट्राय करा की हे इम्प्रूव्ह करायचं, आपल्यालाच सांभाळायचं हे गड वगैरे.